आणि मुंबईतनं दुर्दैवी बातमी, अपेक्स रुग्णालयातील एका रुग्णाचा काल मृत्यू झालाय। वीज खोळंब्यामुळे हा मृत्यू झाला असा आरोप आता भाजपने केलेला आहे। अपेक्समधनं रुग्णाला फोर्टिसमध्ये हलवलेलं होतं। वीज खोळंबा आणि आगीनंतर रुग्णाचे मात्र प्रचंड हाल झाले। रुग्ण मृत्यूची जबाबदारी सरकारने घ्यावी असं सोमय्या यांनी म्हटलं। काल वीज पुरवठा खंडित झाला, बत्ती गुल झाली। याच्यामुळे अनेक कोविड हॉस्पिटलचे ऑक्सिजन सिस्टम, व्हेंटिलेशन सिस्टम, आयसीयू सिस्टम बंद पडली, त्रुटी निर्माण झाल्या। मुलुंडच्या एपेक्स हॉस्पिटलमध्ये आग लागली, एक पेशंट मृत्यू झाला, अनेक सिरियस आहे। असे महाराष्ट्रात अनेक कोविड पेशंट याच्यामुळे मृत्युमुखी पडू शकतात। याच्यासाठी जबाबदार कोण? आणि थेट जाऊयात अक्षय कुडकेलवार माझे सहकारी आपल्या सोबत लाईव्ह आहेत। अक्षय, एकीकडे आपण बघितलं कशा प्रकारे या सगळ्या विजेच्या गोंधळामुळे काल एका रुग्णाचा दुर्दैवी अंत झालेला आहे। तसंच इतर सगळ्या नागरिकांना देखील मनस्ताप सहन करावे लागलेले आहेत। मुलुंड आणि भांडुप या भागात तर रात्री 12 वाजता वीज आली असं कळतंय। काय अधिकची माहिती? नाही वैभव, काल ज्यावेळी सकाळी 10 वाजताच्या सुमारास विद्युत पुरवठा खंडित झाला होता, त्याच वेळी आपण कोविड रुग्णालयासंदर्भातली ही भीती व्यक्त केली होती। कारण अनेक कोविड रुग्णावरती जे उपचार पद्धती सुरू आहेत ती व्हेंटिलेटरच्या सहाय्याने सुरू आहे आणि जे जनरेटर आहेत ते काम करतील नाही करतील, त्याचं व्यवस्थित सर्व्हिसिंग केलं गेलं की नाही याबाबत आपण प्रश्न उपस्थित केला होता। दुर्दैवानं तसंच घडलं। अपेक्स रुग्णालयामध्ये काल जनरेटर ज्याची व्यवस्थित पाहणी किंवा देखभाल झाली नव्हती आणि त्या जनरेटरने अचानक पेट घेतला। हे सगळं होत असताना 40 रुग्ण या ठिकाणी भरती करण्यात आले होते जे कोरोनाग्रस्त होते। यांना इतर रुग्णालयामध्ये हलवलं जात होतं, मात्र हीच हलवाहलवी करत असताना रुग्णांची शिफ्टिंग केली जात असताना एका 82 वर्षीय रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू काल अपेक्स रुग्णालयातनं फोर्टिस रुग्णालयामध्ये शिफ्ट केल्यानंतर झाला। कारण ऑक्सिजन पुरवठा या रुग्णाला करण्यात आला होता, मात्र हा सगळा गोंधळ उडाल्यानंतर ऑक्सिजनची पातळी कमी झाली आणि त्यानंतर हा रुग्ण मृत्युमुखी पडला। दुसरी महत्त्वाची बातमी आपण जर बघितली तर काल सकाळी 10 वाजता या ठिकाणची विद्युत पुरवठा संपूर्ण मुंबई शहरातला खंडित झाला होता। मुलुंडमध्ये हा विद्युत पुरवठा सुरळीत सुरू होण्यासाठी 100% विद्युत पुरवठा सुरळीत सुरू होण्यासाठी तब्बल 14 तास लागले। रात्री 12 वाजताच्या सुमारास मुलुंडमध्ये विद्युत पुरवठा पूर्ववत झाला। मात्र मुलुंड परिसरात भांडुप परिसरामध्ये जे जलशुद्धीकरण केंद्र आहे हे साधारण 4 ते 5 तास बंद होतं आणि त्यामुळे जे वॉटर फिल्टर जे आहे ते होऊ शकलं नाही आणि त्यामुळे मुंबईतील अनेक उपनगरांना जो पाणी पुरवठा काल कमी दाबाने पाणी पुरवठा झाला, त्यासोबत आज सुद्धा अनेक ठिकाणी पाणी पुरवठा होऊ शकला नाही। या असंख्य अशा अडचणींना विद्युत पुरवठा सुरू जरी झाला असला तरी मुंबईकरांना सामोरं जावं लागतंय। नक्कीच अक्षय तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहिती।